नमस्कार मित्रांनो, आज आपण रेमंड 10X मध्ये जे पोखरण 1 आणि पोखरण 2 या दोघांच्या मध्ये जो रेमंड 10X नावाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण अतिशय स्पेसियस असा 670 स्क्वेअर फीट कार्पेट असणारा फ्लॅट पाहणार आहोत। तर आत्ता आपण ह्या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये आहोत। स्पेसियस अशी मोठी लॉबी देण्यात आलेली आहे। इथे आपल्याला 5 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक स्ट्रेचर लिफ्ट देण्यात आलेली आहे आणि 4 पॅसेंजर लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत। ह्या लिफ्ट आहेत, ह्या लॉबीमध्ये आपण बघू शकतो। आपण तो घराची एंट्री आणि एक्झिट पाहूया। आपल्याला बाहेर इथे व्हिडिओ डोर फोन देण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणी आपल्या घराच्या बाहेर आल्याचे तर आपल्याला इथं स्क्रीनवरती कोण आले ते आपल्याला दिसतं आणि आपण दरवाजा ओपन करतो। घरामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला रेक्टँगल शेपमध्ये आपल्याला इथे एक हॉल दिसत आहे आणि हॉलला लागूनच आपल्याला एक सुंदरशी मोठी बाल्कनी दिसत आहे। त्या बाल्कनीमधून व्ह्यू देखील आपल्याला अतिशय छान प्रकारे आपल्याला व्ह्यू दिसत आहे। समोर संजय गांधी राष्ट्रीय पार्कचा जो येऊर हिलचा जो व्ह्यू आहे तो दिसत आहे आणि हा समोर पोखरण नंबर 2चा जो हिरण्य मेडोज बसंत विहार हा व्ह्यू आपल्याला दिसत आहे। समोरची दिशा आहे ती वेस्ट दिशा आहे। घरामध्ये आपल्याला चांगली हवा आहे आणि चांगला उजेड आपल्याला भेटतो। ज्यावेळेस आपण हॉलचा विचार करतो, ह्या फ्लॅटचा जो लेआउट बघता आपण इथे एल शेपमध्ये आपण इथं सिटिंग एरिया सेट करू शकतो आणि टी व्ही युनिट आपण ह्या वॉलवरती सेट करतो, जेणेकरून आपला सेटिंग एरिया पण ॲडजस्ट होतो आणि प्रॉपर आपला टी व्ही युनिट पण सेट होतो। आणि अपोजिट साईडला ही स्पेस देण्यात आलेली आहे। ह्या स्पेसमध्ये आपण आपला 4 ते 5 जणांचा डायनिंग स्पेस आपण सेट करू शकतो, जो आपल्याला बाल्कनीच्या बाजूने आणि ओपन व्ह्यू असणारा आपल्याला डायनिंग स्पेस आपल्याला भेटेल। पुढच्या बाजूला आल्यानंतर बरोबर लेफ्ट साईडला ह्या फ्लॅटचं किचन देण्यात आलेलं आहे। ही या फ्लॅटच्या किचनची एंट्री आहे। किचनमध्ये आतमध्ये आल्यानंतर ही जी जागा आहे ती फ्रीजसाठी देण्यात आलेली आहे। डबल प्लॅटफॉर्म देण्यात आलेलं आहे आपल्याला आणि वरती देखील आपलं स्टोरेजसाठी भरपूर स्पेस आपल्याला उपलब्ध आहे। घरामध्ये गॅस पाईपलाईन आलेली आहे आणि इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपल्याला इथे टॅप देण्यात आलेला आहे। जर आपल्याला इथे वॉशिंग मशीन ठेवायची नसेल तर कॉमन टॉयलेट आणि बाथरूम जे आहे त्याच्या मागे एक डग देण्यात आलेला आहे, तिथे आपण आपली वॉशिंग मशीन सेट करू शकतो। आणि किचनमध्ये आपल्याला क्रॉस विंट्रीसाठी इथे एक मोठी विंडो देण्यात आलेली आहे। समोरच्या बाजूला एक विंडो देण्यात आलेली आहे, ज्यामुळे किचनचा जो एक्झॉस्ट आहे तो इझिली बाहेर जाण्यास आपल्याला मदत होईल। किचनमधून बाहेर आल्याच्या नंतर लेफ्ट साईडला जो पॅसेज आहे त्याच्यात आल्याच्या नंतर इथे माझ्या राईट साईडला याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे। बेडरूममध्ये आल्याच्या नंतर आपल्याला अतिशय सुंदर असं आपल्याला बेडरूम दिसत आहे। ही वेस्ट दिशा आहे, ओपन व्ह्यू दिसत आहे, हवा आणि उजेड भरपूर देण्यात आलेला आहे। तसंच क्रॉस विंट्रीसाठी ते एक विंडो देण्यात आलेली आहे। आपण ज्यावेळेस ह्या घरामध्ये आपल्याला वॉर्डरोब स्पेससाठी निश एरिया देण्यात आलेला नाही आहे। हा जो स्पेस आहे ह्या स्पेसमध्ये आपण ह्या अंतरापर्यंत आपला स्लायडिंगवाला वॉर्डरोब सेट करू शकतो। आल्याच्यानंतर हा जो स्पेस देण्यात आलेला आहे ह्या स्पेसमध्ये आपण आपला बेड इझिली सेट करतो, जेणेकरून इकडे बाजूला मोकळी जागा राहते आणि बाहेर जायला आपला रस्ता पण भेटतो। आणि ह्या वॉलवरती आपल्याला पाहिजे तर आपण आपला टी व्ही युनिट देखील आपण सेट करू शकतो। इथं पॉईंट दिलेला आहे। समोरच्या बाजूला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि जो वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जो स्पेस मी सांगितला होता तो हा डक्ट एरिया आहे। येथे आपण आपली वॉशिंग मशीन इझिली सेट करू शकतो। बाहेर आल्याच्या नंतर आता आपण याच्या मास्टर बेडरूमचा ज्यावेळेस विचार करतो तर हा ह्या फ्लॅटचा मास्टर बेडरूमची एंट्री आहे। मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्या नंतर लेफ्ट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे। याच्या हा या फ्लॅटचा बेडरूमचा भाग आहे। याच्यामध्ये आपल्याला एक मोठी विंडो देण्यात आलेली आहे आणि समोर हा देखील वेस्ट ओपन व्ह्यू आहे। अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे आणि खाली आपण बघतो तर याच्यामध्ये आपल्याला सुनीती देवी सिंगानिया नावाचे स्कूल आहे ते आपल्याला दिसत आहे। त्याचा प्ले एरिया दिसत आहे आपल्याला आणि हा जो बेडरूम आहे हा कॉमन बेडरूमपेक्षा मोठा बेडरूम देण्यात आलेला आहे। इथे डेव्हलपरनी ज्यावेळेस हा प्लॅन केला होता तर इथे आपल्याला टी व्ही युनिटसाठी ते जागा देण्यात आली होती आणि ह्या डायरेक्शनमध्ये समोरून आपल्याला बेड ठेवण्याची जागा दिली होती आणि इथे आपण आपला वॉर्डरोब सेट करू शकतो। ह्या पद्धतीने त्यांनी इथे त्याचं अरेंजमेंट आपल्याला दिलेलं आहे। परंतु जर आपण ह्या वॉलवरती ह्या साईडला जर आपण आपला वॉर्डरोब सेट केला तर हा जो स्पेस आहे तो आपला वाया जाणार नाही आहे आणि ह्या बाजूला आपण आपला बेड जो आहे तो ह्या डायरेक्शनमध्ये आपण ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये तिन्ही बाजूला मोकळी जागा उपलब्ध राहील। तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट पाहिलेला आहे हा अनयूज आणि अनटच असा फ्लॅट आहे।
ही 50 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण साधारणपणे 30 माळ्याच्या वरती हायर फ्लोअरवरती हा फ्लॅट पाहत आहोत. तर ओपन व्ह्यू आहे याचा. ह्या फ्लॅटचा जो युजेबल कार्पेट आहे तो 670 स्क्वेअर फीटचा आहे आणि ह्याच फ्लॅटसोबत आपल्याला एक कवर्ड कार पार्किंग मिळणार आहे. आणि ह्या घराची जी किंमत आहे, जी घर मालक यांनी ठेवलेली आहे ती आहे 1,60,00,000. ही स्लाइटली अशी नेगोशिएबल अशी असणार आहे. जर आपण पोखर नंबर 1, पोखर नंबर 2 ह्या परिसरामध्ये जर 2 BHK फ्लॅट सर्च करत असाल तर आपण नक्कीच एकदा ह्या फ्लॅटला साईट व्हिजिट करा. आणि साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधू शकता. फ्लॅटच्या ज्यावेळेस आपण लोकेशनची गोष्ट करतो तर हा जो कॉम्प्लेक्स आहे, हे कॉम्प्लेक्स पोखर नंबर 1 आणि पोखर नंबर 2 ह्या दोघांच्या अगदी मध्यभागी आहे. त्याच्यामुळे जे अपकमिंग मेट्रो स्टेशन जे आहे माजीवाडा आणि वर्तकनगर, जे कॅडबरी जंक्शनच्या जवळ जे अपकमिंग मेट्रो स्टेशन येणार आहे, त्या दोघांचंही याला ॲक्सेसिबिलिटी आपल्याला अतिशय सुलभतेने भेटणार आहे. याच्या कॉम्प्लेक्सच्या जवळच आपल्याला विवाना मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल हे देखील आपल्याला साधारणपणे 8 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती दिसून येतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.